गाईज आम्ही फायनली चाललो आहे गरबा खेळायला. कितवा दिवस आहे आजचा? फोर्थ डेला. बघूया किती मज्जा येईल आणि काय नाही. आणि श्रुती आली आहे तिच्या पप्पांसोबत आम्हाला घ्यायला. आमचं अचानक लोकेशन चेंज येस येस येस. आम्ही अचानक सगळं बदलवतो. त्यातले काही मेंबर्स कॅन्सल झालेत. काय माहिती ते का कॅन्सल झाले, पण मी भरपूर प्रयत्न केला त्यांना मनवायचा, पण नाही मानले शेवटी. बट इट्स ओके. आम्ही चाललो, आम्ही करतो मज्जा आता. जाने दो जैसे जिसकी सोच. हम है ना उतने बस हो गए. माहोल बनवायला इकडचे तिकडचे लोक शोधून आणले होते. आम्ही बी क्लास मधले पण लोक शोधले होते. कॅन्सल झाल्यामुळे ते पण कॅन्सल झाले. ठीक आहे, स्टील चाललोय आता. पाहूया. चारती गाडा कांबरी गाडा. चारती गाडा हे पण चांगलं आहे. चारती गाडा कांबरी गाडा होईल ना. 2 मिनिटं प्रँक करायचं का? स्टुडिओ मध्ये जाऊन गरबा चालू. जुडिओ बस ते जुडिओ वाले हकलतीलच आपल्याला असं आवडतात पाहून. त्यांना म्हणायचं आम्ही ब्लॉगिंग करतोय म्हणून आलो. ब्लॉगर्स आम्ही तुम्हाला फेमस करून टाकू. येस, होऊया आपण पण फेमस लवकर. विचारलं ना किती सबस्क्रायबर आहेत माझ्या पप्पांचे? 1.8 ना. 1.6 वाढतील ना हळूहळू. हमने तो निकाला नाही. We have 2 billion followers on YouTube channel. नाही आम्ही काढलं नाही अजून, पण बिग बॉस मध्येच चालले जाऊ. मी 10th पास आउट झाली ना तर ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग काढत राहील, कारण मला खूप आवडतं. माझं पण मन करते पप्पा असं चॅनल ओपन करायचं आणि मिनी व्लॉग्स तुमच्यासारखे 5 व्लॉग्स लाईक @legend चांगले टाकेल. लेजेंडरी सी क्लास व्लॉग्स. येस ग्रुपचा पण काढूया आम्ही ब्लॉग. 2009 मध्येच चालू केलं होतं एक चॅनल, पण ते बंद पडून गेलं. 9 महिन्याचे म्हणजे 2011 ना. 11 मध्ये नाही त्याचं त्याचं ओपन केलं 9 मध्ये. तुम्ही ओपन केलेलं आहे. अच्छा. आणि व्हिडिओ पहिली टाकलेली 11 मध्ये. हाय गाईज. हाय गाईजांनो. तर आता निघाली आमची मंडळी गरबा खेळण्यासाठी. आणि नाव वी आर ऑन द डेस्टिनेशन. येस, लेट्स गो गाईज. गाईज ऐन टाइमवर परत डेस्टिनेशन चेंज झालंय. म्हणजे आपलं ठरलंच असतं की असं घडवायचं आपण, नाही पुरी कायनात यही चलती. पुस्तकं वाचून येते का ग तू मुहावरेचे? नाही ठीक आहे, चाललंय अजून दुसरीकडे. तर पाहूया अजून काय करता येईल. काय ते मराठीत काय? आनंदाला आनंद गगनात न मावेने नाही, पण ना आमच्या मेमोरीज बनतात अशा भरपूर एक गोष्टीच्या. अशा 5 गोष्टी होत आहे. परफेक्ट थोडी ना राहू शकतोय. फायनली आमचं डेस्टिनेशन ठरलं आहे. आम्ही आलोय गोळा फेस्टिवल कडे. आम्ही थोडा ब्रेक घेतला डान्स नंतर. आम्हाला घाम आलाय खूप भयंकर, तरी सुद्धा ग्लो आहे. येस येस, घामाचा ग्लो आहे. इथे खूप मज्जा येते. आम्ही खेळतोय आणि तुम्हाला साऊंडचा प्रॉब्लेम येत असेल, बट नाही जिंकली म्हणून मला खूप दुःख होतं. अरे अंकिता पहिलेच गेली रे. अंकिता पहिलेच गेली, बट सूरज चव्हाण जिंकला. मला तरी चांगलं वाटतंय सूरज जिंकला म्हणून. ऍक्च्युली अभिजित सावंत जिंकायला पाहिजे होता. तो जिंकलाय ना एक शो. इंडियन आयडल फर्स्ट जिंकलाय तो. त्याचा एक वेगळा लेवल आहे. हा, त्याच्यावर मोठा आहे. तू का कोणाला ओळखते काय माहिती. बिग बॉस मराठी फॅन आम्ही. हिंदी मराठी प्लीज आम्हाला बोलवा. बिग बॉस आम्हाला बोलवा बिग बॉस मध्ये प्लीज. भांडायला आम्ही भांडायला एक येस. आता 4.5 TRP आहे. आम्ही त्याला 7.5 देतो. आम्ही ओके ओके. देख रहे हो सूरज चव्हाण बिग बॉस मराठी जिंकला. कळलं आम्हाला लगेच एक मेसेज वरती. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकायला पाहिजे होतं? अभिजित. अभिजित. अभिजित
फायनल फर्स्ट जिंकलाय ना, मग काय नाही, हरकत. असं नाही. सेकंड रनर अप येतो. आम्हाला पाठवा यार बिग बॉस मध्ये प्लीज. बसा. चला किती गर्दी? सो नाव आता आमचा खूप सारा डान्स करून झालाय आणि आम्ही खेळून 2 झालंय. डेस्टिनेशन चेंज करून आलेलो आहे. आणि आता डेस्टिनेशन वरती पण मजा आली, फक्त फोटो काढण्यासाठी. केले कॅन्डिडेट्स खूप भरपूर सारे फोटो निघाले आमचे, छान छान निघाले. आणि आता आमचा ब्लॉगचा एंड पार्ट शॉट. गायजांनो मी पण आहे आणि आमची एक पार्टनर रितिका गेली गेली. ती, तिचे पप्पा आले तिला घ्यायला. काय थांबा आता ना, उडी बाय. मारू. हा अरे गाडी थांब. हे लकी ड्रॉ म्हणजे कोणत्या Lucky ठिकाणी? draw. आणि इकडे लकी ड्रॉ होतं सोन्याची नव्हतं ते पण आघारकर ज्वेलर्स कडूनच, म्हणजे श्रुतीचं प्रमोशन देतो आम्ही हा. हे ज्वेलर्स नाव घेतात. गायजांनो प्लीज भेट द्या. अच्छा सराफ. मग ऑब्विसली आगारकर गोल्डची होती, आपल्या आगारकर शराब कडून नथ दिली आणि ते नाव आगारकर ज्वेलर्सचं घेतलं. अरे देवा, तुम्ही बोलले नाही का मग काही काका? हरकत नाही. आगारकर नाव इथं नाही, नाशिक मध्ये कुठे. अच्छा, युनिक. मग चांगलं आहे. आता काय उडी मारू. आता उद्या आहे ना खूप मस्त पॅकिंग करून आणू आम्ही. करा उद्या हे परवा मोठ्यांचं फॅन्सी डेस.